स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर। आज दिनांक आहे 31 ऑक्टोबर, रात्रीचे 8:15 वाजत आहेत। आज आपण उद्याचा 1 नोव्हेंबरचा हवामान अंदाज तसेच आज रात्री कुठे पावसाचा अंदाज आहे ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर। आज दिनांक आहे 31 ऑक्टोबर, रात्रीचे 8:15 वाजत आहेत। आज आपण उद्याचा 1 नोव्हेंबरचा हवामान अंदाज तसेच आज रात्री कुठे पावसाचा अंदाज आहे ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचे गेले तर इकडे गुजरातच्या दक्षिण भागात डीप डिप्रेशन सध्या सक्रिय आहे आणि हे असंच गुजरातच्या दिशेने पुढे पुढे जाईल। जसं पुढे जाईल तशी हे कमजोर कमजोर होत जाणार आहे। त्याच्यानंतर इकडे उत्तर प्रदेशच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे, जे मोन्था चक्रीवादळ सक्रिय झालं याचं आता रूपांतर चक्राकार हवेच्या स्थितीत झालेलं आहे आणि याचा इफेक्ट तसं बघायला गेलं तर हा पूर्णपणे संपलेला आहे। यानंतर सध्या जर 7:30 वाजताच्या रात्रीच्या 7:30 वाजताच्या सॅटेलाइट इमेज मध्ये जर पाहायचं गेलं तर सध्या राज्यात इकडे ठाण्याच्या उत्तर भागात एक पावसाचा ढग दिसतोय। उर्वरित इकडे रत्नागिरीमध्ये हलके मध्यम ढग, सातारमध्ये हलके मध्यम ढग, इकडे कोल्हापूरच्या दक्षिण भागात हलके मध्यम ढग दिसत आहेत। राहिलेले जे जिल्हे आहेत आकाश हे पूर्णपणे निर्भर आहे सर्व जिल्ह्यातून राहिलेले। आणि रात्री जर पावसाचा अंदाज पाहायचा गेला तर रात्री राज्यात कोणत्याच भागातून पावसाची शक्यता नाहीये। कुठेतरी इकडे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागात कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो, पण ती पण शक्यता खूपच कमी आहे। राहिलेल्या जिल्ह्यातून सुद्धा रात्री पावसाचा अंदाज आजसाठी नाहीये। यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला 1 नोव्हेंबरचा तर उद्या इकडे छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगरचे उत्तर पूर्व भाग तसेच इकडे बुलढाणा जळगावचे भाग असतील। त्याच्यानंतर इकडे वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, परभणी हा जो पट्टा आहे या भागातून स्थानिक ढग निर्मिती होऊन दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील। पण हा जो पाऊस असेल हा सर्वच ठिकाणी होईल असं काय नाहीये। ज्या भागात स्थानिक ढग निर्माण होईल त्या भागातच हा पाऊस राहील, राहिलेले भाग कोरडे राहतील। तसेच इकडे नंदुरबार, धुळे, नाशिकचे पश्चिम भाग, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुण्याचा पश्चिम भाग, सातारा, कोल्हापूर, सांगलीचा पश्चिम भाग, घाटभाग या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी दिसत आहे। पण हा पण पाऊस मोठा नसेल, थोड्या वेळासाठी 5-10 मिनिटांसाठी हा पाऊस सक्रिय होऊ शकतो, सार्वत्रिक नसेल किंवा विशेष पावसाचा अंदाज नाहीये। तसेच इकडे नागपूर, वर्धा, अमरावतीच्या उत्तर भागात स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो, पण हा पण पाऊस सार्वत्रिक किंवा सर्वच ठिकाणी होईल असं काही नाहीये, जास्त वेळ सुद्धा नसेल। राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे पुणे, सातारा, सांगलीचे राहिलेले भाग, सोलापूर, इकडे यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव, बुलढाण्याचे उत्तर भाग पावसाची शक्यता उद्यासाठी 1 नोव्हेंबरसाठी नाहीये। यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की हा जो पाऊस आहे हा कधी पूर्णपणे थांबणार आहे। तर तसं बघायचं गेलं तर 6 नोव्हेंबर पर्यंत राज्यात हा पाऊस भाग बदलत आता पडणार आहे। इकडे 4 नोव्हेंबर पासून उत्तर महाराष्ट्र असेल हा पट्टा, या भागातून पाऊस राहील 4 नोव्हेंबर रोजी। 5 ला इकडे दक्षिण महाराष्ट्र, कोकण विभाग असेल, सातारा, पुणे, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर या भागातून राहील। त्याच्यानंतर 6-7 ला इकडे मराठवाडा, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, जालना, इकडे वाशिम हा भाग या भागातून राहील 6 नोव्हेंबरसाठी। त्याच्यानंतर 7 नोव्हेंबरला राज्यातील पाऊस हा पूर्णपणे जाण्याचा अंदाज आहे। 7 नोव्हेंबरला 7, 8, 9 नोव्हेंबर राज्यातील पाऊस हा पूर्णपणे थांबेल, कारण उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा फ्लो 8 नोव्हेंबर 7 नोव्हेंबर पासून वाढणार आहे। त्याच्यामुळे 7 नोव्हेंबर पासून 6 नोव्हेंबर पर्यंत पाऊस राहील। 7-8 नोव्हेंबर पासून राज्यातील पाऊस हा पूर्णपणे थांबणार आहे। तर हा होता आज रात्रीचा 31 ऑक्टोबरच्या रात्रीचा आणि 1 नोव्हेंबरचा हवामान अंदाज। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच, धन्यवाद।